लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब झाल्याची कबुली कॅबिनेट मंत्री दत्ता भरणेंनी दिली आहे। लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होतोय असं विधान दत्ता भरणेंनी इंदापुरातील एका कार्यक्रमात केलंय। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावर टीका केली आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार। हा प्रश्न त्यांचे जे नेते आहेत, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारला पाहिजे। लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यानं निधीवरून खंत व्यक्त केली। लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास विलंब झाल्याची कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली। लाडकी बहीण योजनेमुळे उशिरा निधी मिळाल्याचं विधान त्यांनी केलं। दरम्यान भरणे कुठल्या हेतूने बोलले याबाबत त्यांना विचारणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये निधीमध्ये यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागली। विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले। मंत्री दत्तात्रय भरणेंनी केलेल्या विधानाला छगन भुजबळ यांनी देखील दुजोरा दिला। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। एखाद्या योजनेसाठी एक मोठी रक्कम दिली जाते तेव्हा आपोआपच सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। त्यामध्ये काही लपवण्यासारखं काय आहे? एक स्वाभाविक आहे ना, अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो। तसं राज्याचं सुद्धा तिजोरीचं असंच आहे। 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार आहे। लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्यालाही वाटतंय? 100%। दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यानंतर जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावर टीका केली। भरणेंनी जाहीरपणे बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवारांना विचारलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावलाय। तर म्हणजे दत्त मामा भरणेंनी हा प्रश्न त्यांचे जे नेते आहेत, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारला पाहिजे की लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळतात का नाही मिळत। जाहीरपणे बोलण्यापेक्षा तुमचेच ज्या पक्षाचं तुम्ही काम करताय, ज्यांच्याकडे वित्त खाते त्यांना प्रश्न विचारा ना। काही महिन्यांपूर्वी सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आला होता। दरम्यान यावरून संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आता पुन्हा एकदा निधीवरून लाडकी बहीण योजनेवर मंत्र्यांनी बोट ठेवलंय। त्यामुळे ही योजना सत्ताधाऱ्यांनाच नकोय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।